हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीची खमंग चविष्ट अळूवडी म्हणजेच अळूच्या पानांची वडी। चला तर मग लागूया कामाला। सर्वप्रथम अळूची पाने स्वच्छ धुवून घ्या आणि कोरडी करून बाजूला ठेवा। आता अळूवडीचा रोल व्यवस्थित होण्यासाठी पानांचे जे देठ आहे ते आपण कट करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता हे देठ मी कशा प्रकारे कट करत आहे। आधी पान घ्यायचं, त्याला व्यवस्थित फोल्ड करायचं आणि मग देठाच्या इथून ते बरोबर कट करून बाजूला काढायचं। अशा प्रकारे सर्व पानांचं देठ कट करून घेऊया। यामुळे आपण जो पानाला मसाला लावणार आहे तो व्यवस्थित स्प्रेड करता येतो आणि नंतर अळूवडीचा रोलही छान होतो। चला तर मग आता पानांना लावायचा मसाला तयार करूया। त्यासाठी एका बाउलमध्ये मी चिंच घेतली आहे आणि त्यात एक अर्धा ग्लास पाणी टाकते आणि अशा पद्धतीने चिंच पाण्यामध्ये भिजवून बाजूला ठेवा। आता एका मिक्सी जारमध्ये कोथिंबीर, अद्रक आणि लसूण यांची पेस्ट करून घ्यायची आहे आणि भिजवलेल्या चिंचेचं पाणी चाळणीने गाळून घेऊन त्यात एक चमचाभर गूळ टाकून मिक्स करून घ्या। मसाल्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 2 कप बेसन घेत आहे। त्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट टाकली, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे गरम मसाला, 2 चमचे मीठ आणि 2 चमचे तीळ हे टाकत आहे। आता सर्व मसाले बेसनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि वरून हे चिंच आणि गुळाचं पाणी ॲड करूया। ह्या पाण्यामुळे अळूवडीला एक आंबट आणि गोडसर अशी छान चव येते। आता हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊन हवे असल्यास थोडेसे पाणी टाकून घट्टसर अशी पेस्ट तयार करून घेऊया। इथे बघू शकता ही पेस्ट कशी तयार केली आहे। ही पेस्ट अशी घट्ट असल्यामुळे पानांना आपल्याला व्यवस्थितपणे लावता येते। आता अळूचं एक पान घेऊन ते अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि त्यावरती बेसनचं केलेलं मिश्रण पसरवूया। अशा प्रकारे हे बेसनचं मिश्रण संपूर्ण पानाला लावून झाल्यावरती त्यावरती परत दुसरं पान घेऊन ते ठेवूया आणि त्या पानालाही अशाच प्रकारे बेसनचं पूर्ण मिश्रण व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हे मिश्रण हे घट्टसरच हवं आहे, त्यामुळे मिश्रण बनवताना लागेल तेव्हाच हळूहळू पाणी टाकून हे मिश्रण बनवून घ्या। साधारणपणे तुम्ही 4 ते 5 पाने अशा प्रकारे एकावर एक ठेवून आणि मिश्रण लावून त्याचा रोल करू शकता। इथे तुम्ही बघू शकता माझ्याकडे 6 पाने आहेत, त्यामुळे मी प्रत्येक पानाला अशा पद्धतीने मसाला लावून त्या सर्व पानांचा एक रोल तयार करून घेणार आहे। रोल करताना तो हळूहळू करा, जेणेकरून आतमध्ये जे भरलेलं मिश्रण आहे ते बाहेर येऊ नये आणि हा अळूवडीचा रोल आपल्याला वाफवून घ्यायचा आहे। हा रोल इडली पात्रामध्ये वाफवून घेणार आहे, म्हणून मी ह्याला मधोमध कट करत आहे, जेणेकरून हे दोन्ही रोल व्यवस्थित असे इडली पात्रामध्ये बसून जातील। आता गॅसवर इडली पात्र ठेवून त्याच्या तळाशी मी 1-1.5 ग्लास पाणी घालत आहे आणि त्यावर ही प्लेट ठेवून त्याच्यामध्ये हे दोन्ही रोल व्यवस्थितपणे ठेवून घेणार आहे आणि वरती झाकण लावायचं आहे। साधारणपणे 10 ते 15 मिनटं हे रोल वाफवून घेऊन नंतर थंड होण्यासाठी 10 मिनटं बाजूला ठेवा। आता हे थंड झालेले रोल अशा प्रकारे काढून त्याच्या तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये बारीक अशा वड्या कट करून घ्या। वड्या वाफवण्यासाठी जर तुमच्याकडे इडली पात्र नसेल तर तुम्ही एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून त्याच्यावरती एक जाळीची प्लेट ठेवून वरती झाकण लावून वड्या ठेवू शकता। अळूवडी ही कोकण आणि महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि ती स्नॅक्स म्हणून सुद्धा खाऊ शकता किंवा जेवणासोबत तांदळाच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता।
खूप छान अशी चवदार आणि स्वादिष्ट अशी ही अळूवडी लागते। आता अळूवडी आपण डीप फ्राय करणार आहोत। त्यासाठी गॅसवर एक स्टीलची कढई घेतली आहे आणि त्यामध्ये तेल टाकले आहे आणि तेल गरम झाल्यावरती अशा प्रकारे सर्व अळूवड्या तेलामध्ये सोडून घ्या। आता ह्या आपल्या अळूवड्या 5 ते 6 मिनिटं तेलामध्ये छान अशा खरपूस खमंग आणि क्रिस्पी होईपर्यंत आपण डीप फ्राय करणार आहोत। आणि अळूवडी एक साईडनी फ्राय झाली की दुसऱ्या साईडनी फ्राय करण्यासाठी झाऱ्याने त्यांना पलटी करून घ्या। अळूवडी ही दोन्ही साईडनी कुरकुरीत आणि खमंग होईपर्यंत तळा। ही बघा झाली आपली खमंग अशी अळूवडी तयार। चला तर मग वेळ न घालवता रेसिपी करून बघा। अशा प्रकारे सर्व वड्या मस्तपैकी खरपूस आणि खमंग फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही ही अळूवडी वरून थोडं ताजं खोबरं आणि कोथिंबीर घालून सर्व करा। चला तर मग तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत खाऊ घाला आणि आनंदात रहा। धन्यवाद।